नमस्कार, मी अश्विनी तडवळकर आणि तुम्ही पाहताय सोलापूर डिजिटल न्यूज चॅनल. आपण आज आलोय महानगरपालिकेत जे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभियंता आहेत व्यंकटेश चौबे सर यांना भेटायला. शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जो आहे तो म्हणजे पाणी आणि आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशी ओरड होते. पण ती नेमकी सद्यस्थिती काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण काही प्रश्न विचारूया आणि त्या माध्यमातून आपली उत्तरं जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. तरुण भारतमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. सर बऱ्याच प्रकटीकरणातून असं जाहीर झालंय, की आता पाणी म्हणजे आठवड्यातून 1 दिवस येणार आहे. 2-3 महिने हे असंच असणार आहे. तर साहजिकच आहे, की गृहिणींना आणि नोकरी करणाऱ्यांना सगळ्यांनाच पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू नये म्हणून धडपड चालू आहे. तर नेमकं हे कशामुळं नियोजन केलेलं आहे? कारण 3 दिवसाआड पाणी देण्याचं प्रॉमिस होतं, तर आता पुन्हा ते का वाढलंय? शहरामध्ये काही भागामध्ये 3 दिवसाआड, काही भागामध्ये 4 दिवसाआड आणि काही भागामध्ये 5 दिवसाआड पाणीपुरवठा होता. हं. तर 3 दिवसाआड जो पाणीपुरवठा होत होता, तो एम-एस-सी-बीचे लाईटचे प्रॉब्लेम हे राहणार. उन्हामध्ये जरा त्यांचे प्रॉब्लेम येतात. ट्रिप होणे, हे होणे, त्यामुळे पंपिंग कमी होतं. हं. त्यामुळं उन्हाळ्याची काळजी घेण्यासाठी आम्ही 3च्या ऐवजी 4 दिवस केले. बाकी पाणीपुरवठ्यात कुठलाही बदल केलेला नाही. आणि आठवड्यात 4 दिवस म्हणजे दोन्ही पाण्याच्या मधला गॅप 4 दिवसाचा आहे. अच्छा. पण सर हे सगळं सुरळीत चालू असताना 3 दिवसाच्या ऐवजी 4 दिवसाचा आणि काही ठिकाणी 5 दिवसाचा. तर याचं काय नियोजन केलेलं आहे नेमकं? म्हणजे कशामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे? सुरळीत असं नाही. मध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिले होते, की रात्रीचा पाणीपुरवठा पूर्ण बंद करा. हं. रात्री 12ला आम्ही पाणी बंद करत होतो. कधी-कधी लाईट गेल्यानंतर 12चा पाणीपुरवठा 1, 1:30, 2 वाजेपर्यंत चालायचा. काय तर काही सण आहेत म्हणून सुद्धा द्यायचे. हं. आणि तेवढाच भाग हायलाइट करून मग या भागाला रात्रभर शहरात अशी इमेज केली जायची, की शहरामध्ये रात्री बेरात्री पाणी येतं. काही ठराविक भागामध्ये तक्रारी आहेत. गावठाणमध्ये कुठं तक्रार नाही. टेल एंडचे जे भाग आहेत, तिथं हे प्रॉब्लेम आहेत. ते येऊ नये म्हणून हे आम्ही नियोजन करतो. अच्छा. सर याचा अर्थ असा आहे का, की कुठे पाण्याची कमतरता आहे, सध्या त्याची चाहूल लागलेली आहे किंवा उन्हाळ्यामध्ये खूप कडक स्थिती असू शकते, त्याचं नियोजन म्हणून आत्ताच तुम्ही प्रिकॉशन घेताय? कच्च्या पाण्याची कमतरता आपल्याकडे नाहीये. हं. फिल्टर करून जे पाणी देणार आहे, त्याची कमतरता आहे फिल्ट्रेशन नसल्यामुळं. अच्छा. आणि आता उजनी, सोलापूर समांतर जलवाहिनी झाल्यामुळं हं. डायरेक्ट आपण डॅममधनं पाणी घेतोय. हे नदीचं पाणी बंद केलेलं आहे. मध्ये उजनीच्या इतिहासामध्ये यावेळेस पहिल्यांदा आपण पाणी मागितलं नाही नदीला आणि त्यांनी सुद्धा सोडलं नाही. आत्ता आता शेतीसाठी पाणी सोडलेलं आहे. नाहीतर दरवेळेस संक्रांतीच्या वेळेस पाणी सोडा म्हणायचो. मग आपले 20% पाणी पोहोचण्यासाठी 100% डॅममधनं सोडलं जायचं. पाणी वाया जायचं. ते नाहीये. पाण्याची कमतरता नाहीये. पण पुढच्या अडचणी आहेत त्यामुळं आपण अच्छा. सर नियोजन तर उत्तम आहे, पण याची अडचण भासणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे का? म्हणजे अंमलबजावणी करताना त्याच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाणार आहे का? हां, सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची. शहरामध्ये कुठेही खाजगी टँकर नाही सध्या. म्हणजे जे पाणी व्यवस्थित वापरतात त्यांना हे पाणी पुरतंय. आता अपार्टमेंटमध्ये एकच नळ घेऊन जर 4 फ्लॅट असतील तर ते पाणी घेणं ते वेगळं. हं. पण आमच्या कुठेही खाजगी टँकर नाही, खाजगी टँकरची लॉबी नाही. आपलं पाणी नळानं पोहोचतंय तिथं. जिथं पोहोचत नाही तिथं आमच्या झोनमधनं काही टँकर आहेत. तिथे शेवटी जातं पाणी. सर शहरातल्या कोणत्या भागामध्ये तुम्ही 4 दिवसाआड आणि कोणत्या भागामध्ये 5 दिवसाआड पाणी देणार आहात? शहराच्या सुरुवातीपासून उजनीपासून निघाल्यानंतर केगाव, बाळे झालं, देगाव झालं, चौपाट झालं, भद्रावती टेक परिसर झाला, नेहरूनगर टाकी परिसर झाला, हं. आदित्यनगर झालं, राजस्व नगर झालं, सोरेगावपर्यंत झालं. हा सगळा आणि इकडचा भाग, रेल्वे लाईन वगैरे या सगळ्या भागामध्ये आपण 4 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहे. आणि उर्वरित जुळे सोलापूर म्हणा, एम-बी-आर म्हणा, आपला कारखाना साईड म्हणा, हं. तिथून नंतर पद्मानगर, स्वागतनगर, सुनीलनगर, आशानगर, पुढं विडी घरकुल, शेळगी, दहिटणे, इथं हे तुळजापूर रोड या भागामध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठा. ओके. सर माझा एक साधा आणि सोपा प्रश्न आहे. तुम्ही आता बरेच वर्ष या पदावरती काम करत आहात. साधारणपणे स्वच्छ पाण्याची सगळ्याच नागरिकांना अपेक्षा असते. तर त्याच्याबद्दल काही वेगळी उपाययोजना वगैरे होते का? कारण मला असं माहिती आहे, की प्रभाग क्रमांक 15 मध्ये खूप घाण पाणी येत होतं. तर तिथं मला वाटतं कशातरी स्कोपीनी ती तपासणी करण्यात आली आणि ती अंमलबजावणी चांगली करण्यात आली. तर असं प्रत्येक ठिकाणी होऊ शकणार आहे का? घाण पाणी आपण सगळं पाणी फिल्टर करून देतो. हं. लोकल कंटॅमिनेशन जर असेल तिथं हं. किंवा काय पाणी आपलं 4 दिवसाला आल्यानंतर आत लोखंडी पाईपमध्ये गंज असतो. हं. स्केलिंग झालेलं असतं. हं. ते आलेल्या 10-15 मिनिट 10 मिनिटं गढूळपणा येतो. हं. तर लोकं घाण म्हणतात. गढूळ नाही. जर काळं पाणी असेल तर नळ वगैरे ड्रेनेजमध्ये फुटलेला असतो. ड्रेनेज हेडिंग झालं असतं ते पाणी येतं. त्यावेळेस आम्ही खोदावं लागू नये म्हणून एंडोस्कोपी मशीन घेतलेली आहे. आयुक्त हं. साहेबांनी कंपल्सरी आम्हाला ते केलेलं आहे आणि ते घेऊन आम्ही ते लाईनमध्ये घालतो. म्हणजे जसं आपल्या माणसाचं तपासतो आपण हं, एन्जिओग्राफी, हं, हं, हं. तसं आत घालून म्हणजे पाडापाडी जास्त खोदाखोदी न करता
नक्की फॉल्ट सापडेल आम्हाला. कुठं मिक्स होतंय कळेल आणि सोपं जाईल. उपाययोजना करतात. सर मध्यंतरी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी, आमदार कोठेंच्या प्रयत्नांनी आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून समांतर जलवाहिनीच्या संदर्भात खूप मोठा निधी दिलेला आहे. तर सोलापूरकरांचं प्रत्येकाचं स्वप्न आहे, की घरामध्ये रोज पाणी कधी पाहायला मिळेल? कारण आम्हा बायकांना खूप याचा त्रास सहन करावा लागतो. तर याबद्दल काय सांगाल? तो निधी उपलब्ध आहे, तो पुरेल का? की अजून काही निधी लागणार आहे? वर्ल्ड बँकेकडून आपल्याला काय मिळणार आहे? तर याबद्दल आम्हाला माहिती द्या. मुख्यमंत्री साहेबांनी पाठपुरावा केला म्हणून आपली उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी झाली. हे जवळपास 882 कोटीचं काम आज महापालिका कुणाला ₹1 देणं नसताना काम वेळेत पूर्ण झालेलं आहे. हं, 1.5 वर्षामध्ये आपण काम कुठलंही हे झालेलं नाही. आता ते पाणी आल्यानंतर त्याची वितरणाची व्यवस्था जाऊ दे. हं. त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनी बजेट देतो म्हणले. त्याच्या वर्ल्ड बँकेमध्ये हा प्रोजेक्ट होणार आहे आणि आपलं रॉ वॉटर असल्यामुळं बरेच वर्ल्ड बँकेचे कंडिशन भरपूर आहेत. हं, एन्व्हायर्नमेंटल कंडिशन त्या ह्याच्यामध्ये आपला प्रोजेक्ट बसलेला आहे. हं, त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेकडनं 600 कोटी मिळणार आहेत. 200 कोटीचे रोखे उभा करणार आहे हं. आणि उर्वरित रकमेची आता अजून काय हे झालेलं नाही. ती रक्कम मिळून व्यवस्थित पाणी पुरवठा होईल. हे करताना आम्ही एक काळजी घेतलेली आहे. प्रत्येक घराला मीटर हे वर्ल्ड बँकेची हे आहे. हं, म्हणजे जे आता रस्त्यावर जे वाया पाणी जातंय हं. ते जाणार नाही. तुम्हाला हे व्यवस्थित प्रोजेक्ट झाल्यानंतर रोज 1 तास व्यवस्थित पाणी पुरवठा होऊ शकेल. या उन्हाळ्याच्या काळामध्ये लोकांना पाणी वापरण्यासंदर्भात तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का? किंवा आवाहन काही कराल का? पाण्याचा वापर आपल्या पैशासारखा करावा. आपण हं. पैसे कसे हिशोबाने वापरतो तसे वापरावे. पाणी वाचवा म्हणणार नाही मी, पण वाया घालवू नका एवढं म्हणेन. निश्चितच. त्यांनी सांगितलेला हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. पण महानगरपालिकेला ही विनंती असेल नागरिकांच्या वतीने, की जितका कमी कालावधी करता येईल पाणी पुरवठ्यासाठी तितका तुम्ही कमी करावा. तो 4 दिवसाचा, 5 दिवसाचा ठेवण्याच्या ऐवजी आणखीन कधी कसा कमी खेचता येईल असा, कारण पाण्याचं दुर्भिक्ष्य उन्हाळ्यात जास्तीच्या प्रमाणावर जाणवणार आहे. पण तरीही प्रशासनाने सगळी व्यवस्था केलेली आहे, की जेणेकरून पाणी नागरिकांपर्यंत वेळच्या वेळेला व्यवस्थित पोहोचावं. आणि चौबे सरांनी आता आपल्याला या संदर्भात सखोल माहिती दिलेली आहे. समांतर जलवाहिनीच्या पाणी वितरणासंदर्भातली जो जो निधीचा विषय आहे तोही ते बोललेले आहेत. सर तरुण भारतकडून आपले खूप आभार. आपण आमच्या रसिकांना ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.